चला नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पहा या ठिकाणी आज आपण दीपावली अभ्यास यामधील परिसर अभ्यास 1 यामधील सर्व या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत. या अगोदर आपल्या चॅनलवर भाषा आणि गणित या दोन्ही विषयाची दिवाळीच्या अभ्यासाची पूर्ण उत्तरे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी मी देतो. ठीक आहे. चला या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर आपल्याला रिकाम्या जागा पाहायच्या. काही प्राणी पिलांना जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालतात. याचं उत्तर हे आहे. दुसरा प्रश्न, फुलपाखरांच्या अळीला सुरवंट असं म्हणतात. तिसरा प्रश्न चालू झाला आहे. मेंढ्यापासून मिळणारी आपल्याला काय असते? लोकर घोंगड्या बनवण्यासाठी उपयोगी येत असते. 4 चला प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला सांगितले, आंब्याला आलेल्या फुलोऱ्याला काय म्हणतात? मोहर म्हणतात. त्याचं उत्तर आहे मोहर. 4 प्रश्न या ठिकाणी आपले झालेले. 5वा प्रश्न, घेर कमी आणि खूप खोल असणाऱ्या विहिरीला आपण आड म्हणतो. ठीक आहे. 6वा प्रश्न, पाणी उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि पाणी निर्जोग बनते, म्हणजे स्वच्छ पिण्यायोग्य बनते. ठीक आहे. तर पहा तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबून तुमचे उत्तर लिहून घ्या, नंतर तुम्ही पुढे चला. ठीक आहे. चला 7 नंबरचा प्रश्न पाहूया. पहा 7 नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, तर आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही डॅश नदीच्या तीरावर आहे. तर यमुना याचं उत्तर आहे. भारतातील शेती व्यवसाय प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तर पावसाच्या पाण्यावर हे उत्तर आहे. 9वा प्रश्न, रोजच्या कामातून होणारी शारीरिक झीज, याचं उत्तर आहे झीज भरून निघण्यासाठी अन्नाची गरज असते. 10 नंबरचा प्रश्न, पृथ्वीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा डॅश होत जाते, विरळ म्हणजे कमी होत जाते. हे लक्षात ठेवायचं. चला तुम्ही हे प्रश्न लिहून घ्या. आता मी तुम्हाला पुढील प्रश्न सुरू करतो. तुमचं जर झालं नसेल तर व्हिडिओ थांबून प्रश्नाचे उत्तर लिहून घ्या. पहा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, भाकरीच्या गोष्टीचा प्रवास योग्य मांडणी करायची आपल्याला योग्य पद्धतीने. इथं आपल्याला दिलेले कापणी, मळणी, दळणी, नांगरणी, उपळणी आणि पेरणी, राखण आणि खुरपणी, हे म्हणजे याचा सिक्वेन्स लावायचा आहे. सर्वात अगोदर शेताला नांगरणी करतात, नांगरल्याच्या नंतर पेरणी करतात आणि पीक पेरल्यानंतर त्याला खुरपावं लागते. खुरपणी झाल्याच्या नंतर आलेली जे कणस आहेत त्याची राखण करावी लागते. ठीक आहे. तर असा हे सिक्वेन्स आहे. तुम्ही एका प्रश्नाची उत्तर लिहून घ्या. त्यानंतर पीक पूर्ण कंप्लीट झाल्यावर त्याची कापणी करावी लागते. कापणी झाल्याच्या नंतर ते कापलेलं जे पीक आहे त्याची मळणी करावी लागते. काय करावं लागते? मळणी. ठीक आहे. मळणी केल्याच्या नंतर ते पीक या ठिकाणी उफणणी करायचं, म्हणजे या ठिकाणी हवेचा त्या ठिकाणी उपयोग करतात. त्यानंतर ते पीक आपण दळणी करणे, म्हणजे दळून आणणे या ठिकाणी, दळणी असं पाहिजे या ठिकाणी, ने पाहिजे निघाले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा सिक्वेन्स आहे. आता पुढे आपल्याला विचारलंय की सांगा पाहू. काय विचारलेलं आहे? सांगा पाहू. तर इथं या ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्याला, काय दिलंय? ताना ही निपजा, हे काय आहे समजा. तर हे आहे इंद्रधनुष्याचे रंग येतात. म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असं हे कलरचे नाव येतात. आता पुढील प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. चला आता पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा चित्र दिलेले आहेत आणि तक्ता पूर्ण करायचा आपल्याला.
इथं फळाचं चित्र दिले, त्या फळाचं नाव विचारले आणि ते फळ कोणत्या ऋतूमध्ये असते ते विचारले. तर पहा चित्रातील हे आहे आंबा. काय? आंबा. आंबा कधी असतो? तो उन्हाळ्यात. चित्रामध्ये संत्री दिसते उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये. फणस पावसाळ्यात आहे. केळी सर्व ऋतूमध्ये केळी आपल्याला पाहायला मिळते. तर पहा तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबवून तुमचे उत्तर लिहिल्याच्या नंतरच पुढे जा, कारण या ठिकाणी थोडंसं जर तुम्हाला फास्ट होत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर लिहून घ्यायचे. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा थांबवायचा, उत्तर लिहायचे आणि पुढे जायचं. ठीक आहे. चला आता पुढे या ठिकाणी थोडंसं पुढचा प्रश्न घेतो मी. केळी झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दिसते सफरचंद. तर सफरचंद कधी असतो? तर हिवाळा. त्यानंतर सफरचंद झाल्याच्या नंतर या ठिकाणी द्राक्षे दिसतात. द्राक्षाच्या नंतर द्राक्षे कधी असतात? उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर आहे पेरू. चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला? पेरू दिसतो. तर पेरू कधी असतो? पेरू या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळा दोन ऋतूमध्ये असतो आणि अननस हे सर्व ऋतूमध्ये असते. ठीक आहे. चला आता पुढे वळूया आपण. पुढील प्रश्न या ठिकाणी एक ज्वलनास ऑक्सिजन गरजेचा असतो या प्रयोगाची या ठिकाणी आपल्याला कृती लिहायची. तर ती या ठिकाणी कृती तुम्हाला लिहून दिलेली. तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबवून ही कृती पाहायची. ठीक आहे. आता काय करायचं? एक खोलगट भांडे घ्यायचं आहे. त्यात मेणबत्ती उभी केल्यानंतर बशीत पाणी भरायचं आणि मेणबत्ती पेटवली तर त्यावर काचेचा ग्लास ठेवायचा उलटा करून. थोड्या वेळाने मेणबत्ती विझते व पाण्याची पातळी वाढते. तर हे पहा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अगोदर अशी एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये मेणबत्ती लावायची आणि त्या प्लेटमध्ये इथं पाणी टाकायचं. नंतर काय करायचं? असा एक ग्लास त्याच्यावर ठेवायचा. जोपर्यंत या ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत ही मेणबत्ती या ठिकाणी लागलेली असते आणि नंतर ऑक्सिजन संपला की ती विझून जाते. अशी या ठिकाणी कृती आहे. तर तुम्ही ही लिहून घ्या. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे विचारले, सांगा पाहू. माणूस चंद्रावर कशातून गेला? तर अंतराळ यानातून माणूस या ठिकाणी चंद्रावर गेलेला आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा आता पुढे आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी दोन दोन नावे या ठिकाणी लिहायचे. प्रमुख अन्न पदार्थाची दोन नाव, गहू आणि तांदूळ. या ठिकाणी आपण ज्वारी, बाजरी असं पण नाव लिहू शकतो. तुम्हाला जे नाव लिहायचे ते तुम्ही लिहायचे. मी लिहिले तेच लिहा असं काही नाही. प्राण्यापासून मिळणारे पदार्थ, दूध आणि अंडी. या ठिकाणी तुम्ही लोकर वगैरे असं लिहू शकता. त्यानंतर आंबट फळे कोणकोणते? चिंच आणि लिंबू. कडू पदार्थ, कारले आणि मेथीचे दाणे. ठीक आहे. तिखट पदार्थ, मिरची आणि मिरे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पदार्थ या ठिकाणी आठवतात ते तुम्ही लिहायचे आहेत. जशास तसे नाही लिहिले तरी चालतात. गोड फळे कोणकोणते? आंबा आणि केळी. या ठिकाणी सफरचंद वगैरे तुम्ही लिहू शकता आणखीन. ठीक आहे. चला आता 7 नंबर या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ. तर मसाल्यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात? तर ते या ठिकाणी तुम्ही लिहायचे. इथं लवंग आणि दालचिनी मी लिहिले. अजून तुम्ही दुसरेही नाव लिहू शकता. ठीक आहे. तर पुढे तेलासाठी वापरली जाणारी पिके कोणकोणती आहेत? सोयाबीन, करडी. या ठिकाणी सूर्यफूल, त्याच्यानंतर शेंगदाणे असं तुम्ही वेगवेगळे लिहा. समुद्रातून मिळणारे पदार्थ कोणकोणते? तर मीठ आणि मासे. या ठिकाणी मोती वगैरे तुम्ही आणखीनही लिहू शकता याच्यामध्ये. लोणच्यासाठी वापरलेले फळं, कैरी आणि लिंबू हे लोणच्यासाठी वापरतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा वेगळं लिहिता येत असलं तर लिहा तुम्ही. त्यामध्ये आपल्याला आवळा पण लिहिता येईल. आवळ्याचं पण या ठिकाणी लोणचं केला जातो. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी तक्ता दिलेला आहे. तर पहा या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला? तक्त्यात कपडे धुण्यासाठी नैसर्गिक वस्तू लपल्या आहेत त्याची यादी करा. पहा नीळ आणि रिठा. या ठिकाणी नीळ आहे. तुम्ही असं याला असं करायचं नीळ आणि या ठिकाणी रिठा. ठीक आहे. त्यानंतर सोडा. पहा सोडा कुठे आहे? या ठिकाणी सोडा आहे. त्यानंतर चुनखडी. ही चुनखडीला इथं गोल करून ठेवलेली आहे आपण. त्यानंतर हिंगणबेट हे पण या ठिकाणी वापरतात. चला आता पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले?
पाहूया. तर पुढील प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की घरगुती उपचार लिहा. या ठिकाणी घरगुती जे उपचार आहेत ते आपण लिहायचे. घरगुती उपचार म्हणजे आपल्याला जर सर्दी झाली आपण घरगुती काय उपचार करतो, तर गरम पाण्याची वाफ घेणे किंवा सुंठ मिऱ्याचा काढा पण या ठिकाणी आपण घेतो. घसा दुखणे याच्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, त्यानंतर छोटी जखम झाल्यास स्वच्छ धुवून त्यावर हळद लावणे हे सर्व घरगुती उपाय आहेत. आता सांगा पाहू मध्ये महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? 36 हे त्याचं उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळायचे. बघा या ठिकाणी आपला पेज नंबर 21 झालेला आहे. पुढील पेजवर जाऊया. पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की दिलेल्या इंद्रियाची कार्यालयाचं हे चित्रावरून लक्षात येते की हे फुफ्फुस आहे. फुफ्फुसाचं कार्य काय असते, तर आपल्या श्वसनावाटे जी हवा आपण घेतो त्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. हे संपूर्ण शरीराला पुरवण्याचं काम हे फुफ्फुस करतात. त्यानंतर जठर, हे जठराचं मुख्य कार्य अन्न पचनाचं आहे. हे तुम्ही व्हिडिओ थांबवून तुम्हाला लिहू शकता. ठीक आहे. तर थोडंसं या ठिकाणी फास्ट होत असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा पॉज करायचा, उत्तर लिहायचं आणि नंतर पुढे जायचं. ठीक आहे. चला आता पुढे या ठिकाणी जे चित्रामध्ये दिसते ते काय आहे, तर ते आहे हृदय. काय आहे? हृदय. तर पहा या ठिकाणी हृदय, तुम्हाला हृदयाचं कार्य काय आहे, तर हृदय हे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त सतत खेळतं ठेवण्याचं काम करते. म्हणजे शुद्ध अशुद्ध जे रक्त असते हे आपल्याला शरीरामधून सर्व सर्वकड रक्त पुरवण्याचं काम हे या ठिकाणी हृदयाचं आहे. आता मेंदू, मेंदू हा सर्व शरीराच्या हालचालीवर आपल्या नियंत्रण ठेवतो आणि पूर्ण शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करण्याचं आहे, तर ते आहे आपल्या मेंदू. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा पुढील पेजवर आपल्याला दिलेलं आहे योग्य रकान्यात लिहा. तर इथं नाणे, माती, खोडरबर, पेन्सिल ही जी नावं दिली आहेत हे यामध्ये पाण्यात बुडणाऱ्या वस्तू आणि पाण्यात तरंगणाऱ्या वस्तू हे आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करायचे. ठीक आहे. तर हे वर्गीकरण तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्ही ते पाहून घ्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. तर त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी सांगा पाहू याचं उत्तर घ्यायचंय. तर इथं विचारलेलं आहे स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत असं विचारलंय. तर याचं उत्तर असणार आहे सरोजिनी नायडू. काय असणार आहे? सरोजिनी नायडू. ठीक आहे. तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या या राज्यपाल आहेत. चला तर पहा या ठिकाणी आपल्याला आता योग्य शब्द ठेवून अयोग्य शब्द खोडायचा आहे. आता फुलपाखरू कोशातून बाहेर पडते, अंड्यातून बाहेर पडत नाही, म्हणजे हा कॅन्सल आहे. बेंडूक अंडी घालतो या ठिकाणी. रेशीम किड्यापासून मिळते, वनस्पतीपासून मिळत नाही. मेंढ्यापासून आपल्याला लोकर मिळते, अंडी मिळत नसते. त्यानंतर प्रामुख्याने हिवाळ्यात लोकरी कपडे वापरावेत, सुती या ठिकाणी कॅन्सल आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेत, तुम्ही एक एक या ठिकाणी उत्तर पाहायचंय आणि तुमच्या या ठिकाणी जे गृहपाठाचं तुमचं दिवाळी जो अभ्यास आहे त्यामध्ये ही उत्तरं या ठिकाणी भरायची आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर पहा पाण्यासाठी मर्यादित असलेले पाणी, पहा पाणीसाठा कसा आहे या ठिकाणी मर्यादित, त्यामुळे काटकसरीने वापरायचा. मुबलक पाणी नाही आपल्याला. पाण्यात मीठ विरघळले की या मिश्रणाला द्रावण म्हणतात. तर समुद्राचे पाणी चवीला कसे असते? खारट असते. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने भात पदार्थ खातात. शेतकरी पेरणीसाठी टिफन वापरतात. अशा पद्धतीने ही सर्व उत्तर आहेत. तुम्ही एक एक प्रश्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ थांबवून तुमच्या प्रश्नाचे उत्तर लिहून घ्या. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे. आता कोणत्या आजारासाठी गरम पाण्याचा वाफारा घेतात?
तर आपण याच्या अगोदर घरगुती उपायामध्ये बघितलं, सर्दी झाल्यावर आपण गरम पाण्याची वाफ घेतो. तर हे त्याचं उत्तर आहे. बरगड्याच्या पिंजऱ्यात असणारे महत्त्वाचे इंद्रिय कोणते? तर ते आहे हृदय आणि फुफ्फुस ही 2 महत्त्वाची इंद्रिये आहेत. जुन्या कपड्याचा उपयोग कशासाठी होतो? जुन्या कपड्याचा उपयोग या ठिकाणी गोधडी बनवण्यासाठी, पायपुसणं आणि शोभेच्या वस्तू इत्यादीसाठी जुन्या कपड्याचा उपयोग वस्तू बनवण्यासाठी होतो. तर कोणत्या वायूचे प्रमाण हवेत जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन वायूचे प्रमाण हवेत सर्वात जास्त आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एवढ्या फास्ट जर तुम्हाला उत्तर लिहिणं होत नसतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहित चला. पुढील प्रश्न आहे, आपल्याला मिळणाऱ्या अन्नपदार्थाची खालील प्रकारात यादी करा. आता समुद्रापासून काय मिळते आपल्याला? मासे आणि मीठ या ठिकाणी मिळते. शेतमळ्यापासून भाजीपाला, फळे, ऊस या ठिकाणी. त्यानंतर जंगली काय आहेत? तर आवळा, जांभळ, करवंद, बोरं हे आपल्याला जंगलातून मिळतात. प्राण्यापासून काय मिळते? दूध मिळते, अंडी मिळतात, मांस मिळतो. त्यानंतर लोकरी, कपडे आणि अन्न पदार्थच विचारले. तर असे आपल्याला जे जे पदार्थ या ठिकाणी मिळतात ते सर्व या ठिकाणी आपण लिहायचे. तर चला आता पुढील पेजकडे वळूया. तर या ठिकाणी आता विचारले, गटात न बसणारा शब्द पुढील जागेत लिहा. आता बघा इथं करवंद, जांभळे, संत्री आणि बोर दिले. या ठिकाणी संत्री हा शब्द या ठिकाणी वेगळा आहे. इथं दिले लिंबू, चिंच, मोसंबी आणि मिरची. त्या ठिकाणी मिरची वेगळा शब्द आहे. गहू, तांदूळ, हरभरा, बाजरी, हरभरा या ठिकाणी एक वेगळा शब्द काढायचा आहे. साप, खार, मासा आणि सरडा मासा वेगळा शब्द आहे. कोंबडी, वटवाघूळ, बदक आणि पोपट वटवाघूळ. ठीक आहे. चला आता पुढे तर काय होईल असा प्रश्न आहे. तर काय होईल? पहा, आकाश सतत ढगांनी आच्छादलेले असेल तर काय होईल? तर पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे पिकाची वाढही होणार नाही. या वनस्पतीला योग्य प्रमाणात या ठिकाणी पीक म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्या फोटोसिंथेसिस प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे हे कारण आहे. त्यानंतर दुसरं, पक्ष्याची संख्या खूप कमी झाली तर कीटकांचे प्रमाण वाढेल आणि त्यावर पिकावर वाईट परिणाम होईल. भर उन्हाळ्यात पाणी पुरवठा 2 दिवसातून एकदा होऊ लागला तर लोकांना पुरेसे पाणी मिळणार नाही आणि पाणी टंचाई जाणवेल. त्यानंतर चौथा आहे, चौथ्यामध्ये विचारलेलं आपल्याला काय विचारलेलं आहे? तर सूरज फक्त आवडीचे गोड पदार्थच खातो. त्यामुळे काय होतं? शरीरावर आवश्यक असणारे पोषक घटक आपल्याला मिळणार नाहीत. त्यासाठी शरीराला सर्वच पदार्थ आवश्यक असतात. 5 नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे. ते विचारले, कापसाचे पीक गोळा करण्याच्या वेळी पाऊस पडला तर काय होईल? सर्व कापूस या ठिकाणी ओला होईल आणि शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान होईल. असं आपण याची उत्तरे लिहू शकतो. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे आपला, कोण कोठे राहतात? तर याला आपण काय म्हणूया? घरदर्शक शब्द म्हणलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे. आता घरदर्शक शब्द बघूया. आता इथं विचारलंय, मधमाशाचे काय असते? पोळे. गाईचा गोठा असतो. पोपट पिंजरा. घोडा तबेल्यात राहतो. विंचू दगडाखाली राहतो. खार झाडावर. मुंगी वारूळ. उंदीर बीळ. वानर झाडावर आणि घुबडांची ढोले असते. हे आहेत आपले घरदर्शक शब्द. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तुम्ही थोडासा व्हिडिओ थांबवून तुमची उत्तरं लिहा, थोडंसं फास्ट होत असेल तर. ठीक आहे. पुढील या ठिकाणी प्रश्न आहे, उपयोग लिहायचा आहे. मेंढीचा उपयोग काय? मेंढीपासून आपल्याला दूध, मांस आणि लोकर मिळते. सूक्ष्मजीवांचा काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात ते आपल्याला या ठिकाणी शरीरासाठी आवश्यक असतात. ज्यावेळेस दुधाचे दही बनवतात तर काही या ठिकाणी कचऱ्याचे विघटन करतात. अशा पद्धतीने सूक्ष्मजीव आपल्याला काही उपयोगी असतात. त्यानंतर मांजर उंदरांना मारून खाते. त्यामुळे अन्नधान्याची या ठिकाणी नासाडी होत नाही. धरण
धरणामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा साठा केला जातो. त्यामुळं जलसाठा करता येतो आणि त्यामुळे उपयोगी शेती व वीज निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. सुधारित बियाणे यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. यामुळेच अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही. अशा पद्धतीने आपण यांचा उपयोग लिहू शकतो. ठीक आहे. थोडासा व्हिडिओ तुम्ही थांबवून तुमचे उत्तर लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेले आहे आपले उत्तर व्हिडिओ थांबवून लिहायचे आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत नसेल तर समजतंय सांगितलेलं. ठीक आहे. तुम्ही काय करणार व्हिडिओ थांबवून तुमचे उत्तर लिहिणार. आता या ठिकाणी विचारलेलं आपल्याला उत्तराचा योग्य पर्याय या ठिकाणी रंगवायचा आहे. आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला दिलेले. आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडूया. तर बघा मकाने ही वनस्पती कोठे वाढते? तर कोठे वाढते? गोड्या पाण्यात. त्यानंतर फुलपाखराची तिसरी अवस्था कोणती? तर तो आहे कोश. काय आहे? कोश. आणि प्राण्याच्या अंगावरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात? तर हिवाळ्यात होतात. कशामुळे होत असतील? तर त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी दाट होत राहतात. चला पुढे या ठिकाणी चौथा प्रश्न, कोणता पदार्थ पाण्यात विरघळतो? तर पाण्यात विरघळणारा या ठिकाणी पदार्थ कोणता? तर तो आहे तुरटी. कोणता आहे? तुरटी. आणि लास्ट, नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर त्याचं उत्तर आहे गोदावरी. पहा या ठिकाणी त्यानंतर सर्वात शेवटी सांगा पाहू आहे आणि ते आहे वंदे मातरमचे जनक. म्हणजे वंदे मातरमचे जनक आहेत बंकिमचंद्र चटर्जी. तर पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या चॅनलवर भाषा, गणित आणि आज परिसर अभ्यास 1 हे तिन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण उद्या परिसर अभ्यास 2 चा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ठीक आहे. तर पहा तुम्हाला जर भाषा आणि गणिताचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. ठीक आहे. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.